म्हणजे कोण आहे प्रतिस्पर्धी देवा तुला तर माहिती आहे का, असा माहित असून नसल्यासारखा करतो. कोण आहे रे म्हणे प्रतिस्पर्धी हे सगळे माझे आहे. कोणाला मारू मी? अरे गांडीव धनुष्य हातात धरून ज्यावेळेला तीर लावला, समोर नेम साधला, त्यावेळेला कोण दिसलं? अरे कुरु वंशासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे पितामह भीष्म दिसले मला. त्यांना मारू का? जैन हा कुरु वंश वाढावा, हस्तिनापुराचं राज्य हे सुखात आनंदात राहावं म्हणून आजन्म त्या ठिकाणी सर्व गोष्टीचा त्याग करावा, प्रतिज्ञाच करावी. असं आहे का कोणी की दुसऱ्याच्या सुखासाठी आपल्या सर्व सुखांवरती पाणी फेरणारा कोण आहे? ते भीष्म आहेत. सर्वस्वाचा त्याग केला हस्तिनापुराच्या गादीसाठी. त्यांना मारू? लहानपणी बोट धरून आम्हाला चालायला शिकवलं ज्या भीष्माचार्यांनी, त्यांना मारू? ते माझे आहेत. देव ऐकत होता म्हणे बाजूला केला. कोण दिसले? हातात धनुष्य कसा धराचा, हातात धनुष्य कसा धराचा, नेम कसा साधायचा, हे ज्यांनी मला शिकवलं ते माझे गुरु द्रोणाचार्य आहेत. तेले मारू? गुरुले मारासाठी म्हणे मी काय त्या ठिकाणी राक्षस आहे का? राक्षस मारतात. एखाद्यानं आम्हाला तत्वज्ञान द्यावं आणि आम्ही त्याच्या डोक्यावर लाट ठेवून सारं जग पाहण्याचा प्रयत्न करावा. मी म्हणे काय भस्मासूर आहे? महादेवाकडूनच वरदान घ्यायचं, महादेवाच्या डोक्यावर हात ठेवायला जायचं. म्हणजे मी काय भस्मासूर आहे का? ज्याचं खायचं आणि त्याच्यात डोक्यावर जाऊन बसायचं. म्हणजे मी काय भस्मासूर आहे का? द्रोणाचार्यांना मारू मी? ते गुरु आहे माझे. कोणाला मारू? कृपाचार्यांना मारू? गुरु आहे माझे. कोणाला मारू? दुर्योधनाला मारू? भाऊ आहे माझा, भाऊ. कोणाला मारू? दुःशासनाला? भाऊ आहे माझा. हे सगळे 100 माझे भाऊ आहेत. कोणाला मारू? जो कर्ण महारथी माझाच भाऊ आहे. देव पुन्हा पुन्हा मोठमोठ्यानं हसायला लागला. म्हणजे आता का असतो एवढ्या मोठ्यानं? म्हणे किती मूर्खपणा करतोय रे अर्जुना, किती मूर्खपणा करशील. असं वाटत होतं तुझ्यासारखा वीर धनुर्धारी योद्धा या जगाच्या पट्टीवर कोणीच नाही. पण आता लक्षात आलं तुझ्यासारखा मूर्ख आणि अज्ञानी या जगाच्या पट्टीवर दुसरा कोणी भेटणार नाही. म्हणजे देवा असं का म्हणतो तू? मी काय मूर्खपणा केला? म्हणजे दुसरा मूर्खपणा काय? युद्ध नीतीचे नियम वाचले दिसत नाही अर्जुना तू. युद्ध करण्या अगोदर युद्ध नीतीचे नियम येते का नाही? मिक्सर जर आणला आम्ही घरी तर त्या मिक्सरच्या खोक्यात एक पुस्तक येते का? येते का मावशा? पुस्तक येते. काय तर आहेत ते? आम्हाला काय माहित म्हणा बापा. सकाळी फाळलं का नेलं चुलीत पेटवाले. फार्मसीतून कुठलीही टॅबलेट आम्ही आणत असेल तर त्या टॅबलेटच्या खोक्याच्या पाठीमागं काहीतरी लिहिलं असते. वाचतो